BSc मराठी क्लास 8चा आपण व्याकरण बघतो आहे. मग इथे लिहिल्या सूचनेप्रमाणे उत्तर लिहा. राम आणि श्याम दोघं भावंड आहेत. दिलेल्या वाक्यात किती नावे आहेत ते आपल्याला लिहायचं आहे. मग आता इथे राम आणि श्याम पण आहे आणि भावंड हे सुद्धा एक नाम आहे. सो इथे येणार 3. इथे 3 नावं आहेत. अब ब अरे रे अग आई छट या शब्दांना व्याकरणातील शब्द जातीत काय म्हणतात? मग शब्दाच्या जाती कुठल्या असतात? नाम, सर्वनाम, केवळ प्रयोगी अवयव, उभयान्वयी अवयव एक्सेट्रा. तर इथे काय अब ब अरे रे म्हणजे एक्सक्लेमेशन आहे. एक्सक्लेमेशन म्हणजे काय? केवळ प्रयोगी अवयव. सो आन्सर येणार आहे केवळ प्रयोगी अवयव. ताई आली डॅश मी शाळेत आलो नाही. मग आता इथे योग्य उभयान्वयी अव्ययाचा वापर करा. ताई आली म्हणजे घरी ताई राहायला आली म्हणून मी शाळेत आलो नाही. सो म्हणून मी शाळेत आलो नाही. बाबा गटागटा पाणी पितात. क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. मग पहिले तर पाणी कसे पितात, कसे शब्दाने उत्तर आले? गटागटा. आणि जेव्हा कसे प्रश्नाचं उत्तर असतं तेव्हा क्रियाविशेषणाचा प्रकार असतो रीतिवाचक क्रियाविशेषण. सो हे आहे रीतिवाचक क्रियाविशेषण. आजी इथे ऑलरेडी दिलेलं आहे. हा आपल्याला पर्याय चेक करायचा आहे. आजीने आम्हाला खूप वर्षापूर्वींची गोष्ट सांगितली. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. मग आता वर्षांपूर्वीची गोष्ट सांगितली. क्रियापद येईल का? नाही. सांगितली क्रियापद आहे. सर्वनाम नाही आहे. केवळ प्रयोगी अवयव पण नाही. हे काय? शब्दयोगी अवयव. कारण नाम किंवा सर्वनामाला लागून जो शब्द येतो त्याला शब्दयोगी अवयव म्हणतात. सो हे येणार वर्षापूर्वीची गोष्ट शब्दयोगी अवयव. पुढचं आहे सूचनेप्रमाणे उत्तर लिहा. बाळ जोरजोरात रडले. क्रियापद ओळखा. मराठीमध्ये क्रियापद हे वाक्याच्या शेवटी असतं. क्रियापद म्हणजे वर्ब. सो इथे रडले हे क्रियापद आहे. शेतकरी शेतात ऊसाची पिके. लावणे क्रियापदाचे योग्य रूप लावा. मग शेतकरी शेतात ऊसाची पिके लावतो. किंवा शेतकरी आणि शेतकरी म्हणजे सर्वनाम पण अनेक वचन पण आहे, एक वचन पण आहे. मग शेतकरी शेतात ऊसाची पिके लावतात असं पण येणार. ओके, ऊसाची पिके लावतात. दोन्ही सुद्धा बरोबर आहे. आईने चविष्ट मोदक केले. त्याच्यातलं विशेषण कुठलं? नाम आहे मोदक. मोदकांबद्दल जास्त माहिती कोणी सांगितले? चविष्ट. सो इथे विशेषण आहे चविष्ट. रिया सुंदर चित्र काढते. उत्तम खो खोही खेळते. आता ह्याच्यामध्ये योग्य सर्वनाम वापरायचे. तर रिया आहे, मुलगी आहे. सो ती उत्तम खो खोही खेळते. हे ऑप्शन येणार. सो आपल्याला ऑप्शन न बघता पण ह्याचा आन्सर आपण लिहू शकतो. देव सर्वांचे भले करो. वाक्याचा प्रकार ओळखा. म्हणजे देव सगळ्यांचे भले करो हे आपण लाईक काइंड ऑफ आशीर्वाद देतो आहे, बरोबर. सो हे वाक्य आज्ञार्थी वाक्य आहे. मग त्याला लिहिताना असं लिहायचं आज्ञार्थी. वाक्यांचे प्रकार काय आहेत? विधानार्थी, प्रश्नार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य. सो हे आहे आज्ञार्थी वाक्य आणि त्याच्यामध्ये लिहायचं कंसामध्ये आशीर्वाद. हा आशीर्वाद आहे. आता एखाद्याने लिहिलं असतील की कृपया मला पेन देता का? मग आलं असतं आज्ञार्थी आणि विनंती. अय्या किती सुंदर बाहुली आहे. ह्या वाक्याचा प्रयोग काय? अय्या म्हणजे उद्गारवाचक वाक्य आहे. याला लिहायचं उद्गारवाचक म्हणजे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. नेहमी खरे बोलावे. आता ह्याचं नकारार्थी वाक्य बनवायचं आहे. पण हे करताना त्याचं मिनिंग नाही चेंज झालं पाहिजे. मग प्रत्येक शब्दाचं आपल्याला उलटं बोलायचं. आता खऱ्याचं कसं येणार? खोटं. खऱ्याचं उलटं आहे खोटं. बोलावेचं येणार बोलू नये. आणि नेहमी खोटं बोलू नये असं नाही येणार. मग आपल्याला काय शब्द पाहिजे तिकडे? कधीही खोटे बोलू नये असं ह्याचं उत्तर येणार. कधीही खोटे बोलू नये. तू मस्त खेळलास. उद्गारार्थी वाक्य आपल्याला तयार करायचं आहे. आणि इथे पण उद्गारवाचक वाक्य न लिहिता ह्याला उद्गारार्थी पण आपण लिहू शकतो. उद्गारार्थी वाक्य. उद्गारवाचक अव्यय हा शब्द असतो खरं तर. उद्गारवाचक पण बरोबर आहे, पण उद्गारार्थी उत्तर जास्त परफेक्ट आहे वरच्या ह्याच्यामध्ये. तू मस्त खेळलास. मग त्याला कसं करायचं? उद्गारार्थी म्हणतो अरे वा किती मस्त खेळलास तू. तू किती मस्त खेळलास. दोन्ही प्रकारे वाक्याची रचना बरोबर आहे. किती मस्त खेळलास तू किंवा तू किती मस्त खेळलास दोन्ही बरोबर आहे. नेक्स्ट आहे सूचनेप्रमाणे उत्तर. आता ह्या शब्दापैकी एक वचन. इमारत हा इमारतीच अनेक वचन आहे. झाड झाडे, माणूस माणसे. मग ह्याच्यामध्ये एक वचन फक्त दिवा आहे. लेकरू या शब्दाचा अनेक वचनी शब्द लिहा. मग लेकरू, एक लेकरू, अनेक लेकरे. मोटारसायकली वेगाने धावत होत्या. आता वचन बदलायचं आहे. मोटारसायकली अनेक वचन आहे. मग आपल्याला लिहायचं आहे एक वचन मोटारसायकल वेगाने धावत होती.
म्हणजे आपल्याला वचनाप्रमाणे आपल्याला क्रियापद पण बदलायला लागतं. सो मोटारसायकल वेगाने धावत होती, हे याचं उत्तर येणार. खालील गटातील भिन्नलिंगी शब्द ओळखा. आता लिंगी आहे म्हणजे बाई येणार, ती बाई म्हणजे स्त्रीलिंगी, ती मोटार स्त्रीलिंगी, ती वही स्त्रीलिंगी, पर्वतला तो पर्वत म्हणून हे भिन्नलिंगी आहे. आता लिंग विचारानुसार गटात न बसणारी शब्द जोडी. कवी कवयित्री बरोबर आहे, मुलगी मुलगा बरोबर आहे, म्हैस रेडा बरोबर आहे, झाड झाडे बरोबर आहे का? हे लिंग बदललंय का? इथे फक्त वचन बदललंय म्हणून हे उत्तर येणार. गाय या शब्दाचे लिंग बदला. मग गायचं लिंग बदलून काय होणार? गायचं अपोजिट असतं बैल, नॉट अपोजिट, म्हणजे लिंग बदलून असतं बैल. सो ह्याचं उत्तर येणार बैल. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द. मग आता ह्याच्यासाठी तुम्हाला शब्दांचे अर्थ माहिती असले पाहिजे. फूल म्हणजे फूल, फ्लॉवर. पर्ण म्हणजे पान, पुष्प म्हणजे पण फूल, आणि सुमन म्हणजे पण फूल. सो इथे मग ह्याच्यामध्ये वेगळा शब्द कुठला आहे? पर्ण. पर्ण म्हणजे पान म्हणून हा वेगळा आहे. आनंद समानार्थ शब्द लिहा. आता आनंद, दुःख, हर्ष, आनंदी आणि दुःखी लिहिले. आनंदचं मग आपण स्ट्रेट फॉरवर्ड आनंदी नाही लिहू शकत. आनंदचा आनंदी हा समानार्थी शब्द नाही आहे, आनंद सेमच येतो. आनंदचा समानार्थी शब्द आहे हर्ष. हर्ष म्हणजे आनंद. याच्यासाठी तुम्हाला मराठी शब्द आणि त्यांचे मिनिंग्स माहिती पाहिजे. समानार्थी शब्दांची जोडी ओळखा. आता इथे हे थोडंसं रॉंग झालेलं आहे. म्हणजे झाड, वृक्ष हे समानार्थी आहे, आळस, उद्योगी, रॉंग हे विरुद्धार्थी आहे. धाडस आणि धैर्य हे काइंड ऑफ हे सुद्धा समानार्थी म्हणू शकतो. उत्साही आणि आळशी हे विरुद्धार्थी, म्हणजे हा ऑप्शन येणार नाही. पण आता इथे दोन्ही प्रोबॅबल आहेत. सो आपण सगळ्यात जो बेस्ट सुटेबल आहे झाड, तर ह्याला आपण इथे झाड सिलेक्ट करू. आता पुढील शब्दांचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. पांढरे शुभ्र. आता पांढऱ्याला उलटा काळा येतो, पण इथे नुसता पांढरा लिहिलं आहे का? नाही, पांढरे शुभ्र लिहिले आहे म्हणून त्याला विरुद्धार्थी येणार काळा कुट्ट. खालीलपैकी विरुद्ध शब्दांची योग्य जोडी कुठली? स्मरण. स्मरण म्हणजे काय? लक्षात ठेवणं. आठवण म्हणजे पण लक्षात ठेवणं. समानार्थी आहेत. विश्वास, अविश्वास विरुद्ध आहेत. भीती आणि भय सेम आहे. प्रचंड आणि मोठे सेम अर्थ आहे. सो विरुद्धार्थी हे आहे. आवडता या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द काय आहे? आवडताचं नावडता. सूचनेप्रमाणे लिहा. आजोबांनी डॅश पायानी पंढरपूरची आजोबा, हे थोडंसं वाक्य चुकलं आहे. आजोबा पाहिजे. आजोबा डॅश पायानी पंढरपूरची वारी करतात. मग ह्याच्यात विशेषण काय येणार? पायात चप्पल न घालता करतात. सो अनवाणी पायानी वारी करतात. गटात न बसणारी विशेषण विशेषाची जोडी शोधा. काळाच्या पाषाणला बरोबर आहे हे विशेषण. डोंगरला हिरवेगार बरोबर आहे. पायवाटला अरुंद बरोबर आहे. कारल्याला गोड बरोबर आहे का? नाही, कारले हे कडू असते. सो हे गोड हा शोभत नाही ह्याच्यामध्ये. कांदा भजी या विशेषणासाठी खालीलपैकी योग्य विशेषण ओळखा. थंडगार नाही, वाफळलेली पण नाही, गरमागरम पण नाही. गरमागरम आहे. भजी ही गरमागरम पाहिजे. वाफळलेली ऑप्शन नाही घ्यायचा. वाफळलेला ऑप्शन हा चहा किंवा कॉफीसाठी असणार. कांदा भजी कशी पाहिजे? आपल्याला गरम गरम. तर अशा प्रकारे हे 20 मार्काचं ग्रामर आहे. मराठी ग्रामर हे एकदम स्कोरिंग आहे. फक्त जरा दोनदा वाचून नीट जरा विचार करून आणि मग आन्सर त्याचं लिहायचं. तर थँक्यू.